हाय नमस्कार मित्रांनो, मी आज माझी पिझ्झा रेसिपी शेअर करत आहे. कशी वाटते ते सांगा. इथं मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घेतलेली आहे. इथं मेयोनीज, मोझरेला चीज आणि टोमॅटो केचप आणि हे पिझ्झा सॉस आहे आणि हे टोमॅटो केचप आहे. आणि मी पिझ्झाची बेस आहे ना आयतीच आणलेली, घरी नव्हती बनवलेली. आमच्या इथं बेकरीमध्ये भेटतात पिझ्झा बेस. आणि त्याच्यावरती मी पिझ्झा सॉस टाकून घेतला, मेयोनीज टाकून घेतलं. मेयोनीज आणि टोमॅटो सॉस आणि छान पसरवून घेतलं पूर्ण बेसवरती. पसरवल्यानंतर असं चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं पसरून घ्यायचं. पूर्ण बेसवरती पसरून घ्यायचं. पसरवल्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा पूर्ण स्लाइजवरती टाकून घ्यायचं. आणि टाकून मोझरेला चीज घ्यायचं. मोझरेला चीज पण भरपूर टाकायचं. भरपूर टाकल्यानंतर छान लागतो. माझ्याकडे काय ओव्हन नाही त्याच्यामुळं मी पॅनमध्येच करते. तर इथं पॅन मी 5 मिनिटं गरम व्हायला ठेवला होता. आणि पॅन गरम झाल्यानंतर तो पिझ्झा बेस त्याच्यामध्ये टाकून दिला आणि बारीक गॅसवरती ठेवलेला. गॅस बारीक करून ठेवायचा, नाहीतर करपून जाईन खालून. तर मग बारीक गॅस करून ठेवलेला. आणि मग हा बघा असा आहे ना पिझ्झा 5 मिनिटात रेडी झाला होता. आणि तो परत दुसरा बेस पण करून ठेवलेला. मग तो पण लगेच ठेवला त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवलं. आणि तो त्याच्यावरती ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ते टाकलेले. आणि कसं वाटतंय पिझ्झा ते मला नक्की सांगा आणि या खायला. बाय. हाय नमस्कार मित्रांनो, मी आज माझी पिझ्झा रेसिपी शेअर करत आहे. कशी वाटते ते सांगा. इथं मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घेतलेली आहे. इथं मेयोनीज, मोझरेला चीज आणि टोमॅटो केचप आणि हे पिझ्झा सॉस आहे आणि हे टोमॅटो केचप आहे. आणि मी पिझ्झाची बेस आहे ना आयतीच आणलेली, घरी नव्हती बनवलेली. आमच्या इथं बेकरीमध्ये भेटतात पिझ्झा बेस. आणि त्याच्यावरती मी पिझ्झा सॉस टाकून घेतला, मेयोनीज टाकून घेतलं. मेयोनीज आणि टोमॅटो सॉस आणि छान पसरवून घेतलं पूर्ण बेसवरती. पसरवल्यानंतर असं चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं पसरून घ्यायचं. पूर्ण बेसवरती पसरून घ्यायचं. पसरवल्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा पूर्ण स्लाइजवरती टाकून घ्यायचं. आणि टाकून मोझरेला चीज घ्यायचं. मोझरेला चीज पण भरपूर टाकायचं. भरपूर टाकल्यानंतर छान लागतो. माझ्याकडे काय ओव्हन नाही त्याच्यामुळं मी पॅनमध्येच करते. तर इथं पॅन मी 5 मिनिटं गरम व्हायला ठेवला होता. आणि पॅन गरम झाल्यानंतर